समाज कल्याण विभाग सामाजिक न्याय भवन बीड या ठिकाणी आलोय। काही प्रकरणासाठी त्याला सहाय्यक आयुक्तांना भेटायला आलो। ही एंट्री गेट तुम्हाला दिसते आणि एंट्री गेट नंतर धक्कादायक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी या सामाजिक न्याय भवन मध्ये एंट्री करताच तुम्हाला लघवीचा आणि गुटख्याचा वास येतो। या गुटखा पुड्या या अशा पद्धतीने पडल्यात, अशा पद्धतीने गुटके खाऊन थुकलेले आहेत। आणि ही बाबा नावाची पुडी, ही बाबा नावाची पुडी कुठं आहे तर सामाजिक न्याय भवन मध्ये। अक्षरशः या ठिकाणी आल्यावर उलटी झाल्यासारखं मला वाटलं आणि वाईट वाटतंय की हे भवन, या भवनाच्या वर जर डोम बघितलं तर ते स्तूपासारखं आहे आणि हे स्तूपासारखं असलेलं भवन संपूर्ण राज्यभर माननीय चंद्रकांत हांडोरे साहेबांनी अतिशय मेहनतीने सामाजिक न्याय मंत्री असताना हे भवन उभा केले। या भवनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय मिळावा, बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाचं धोरण राबवावं, यासाठी या भवनची निर्मिती झाली। हे आमच्यासाठी विहारासारखं आहे, बुद्ध विहारासारखं, स्तूप विहारासारखं आहे। आणि एंट्री केल्यावर गुटखा पुड्या आणि लघवी, अक्षरशः पान टपरी सारखी अवस्था केली। अक्षरशः या ठिकाणी एक बाथरूम सारखी अवस्था केली। इथं आल्यानंतर उलटी झाल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे। 4 कुंड्या ठेवल्या असत्या, काही योजनांचे फलक लावले असते, सुशोभीकरण केलं असतं तर हे सामाजिक भवन या ठिकाणी शोभून दिसलं असतं। परंतु एंट्री केल्या केल्या तुम्हाला दर्शन कशाचं तर गुटख्याचं, इथल्या गुटख्यांच्या पुड्याचं आणि अक्षरशः या ठिकाणी लघवीचा सुद्धा वास येतोय। एवढं धक्कादायक आहे। सामाजिक न्याय मंत्र्यांना मी आवाहन करतोय, संजय शिरसाट यांना, की तुम्ही या सामाजिक न्याय भवन मध्ये जाऊन बघा काय सिच्युएशन झाली। आम्ही ज्यावेळेस माहिती काढली तर हे प्रसाद लाडणी यांचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे। त्यांना मी आवाहन करतो की अशा पद्धतीने फक्त सामाजिक न्याय विभागाचा निधी लुटण्यासाठी जर तुम्ही आमचा निधी वापरत असाल तर हे दुर्दैव आहे। हे या माध्यमातून मी जाहीर करतो आणि याचा निषेध करतो। याच्यावरती तात्काळ सरकारने दखल घेतली पाहिजे आणि राज्यातले सगळे सामाजिक न्याय भवन जे आहेत ते विहारासारखे जपले पाहिजेत। लवकर मी या ठिकाणी परत येणार आहे। तो जर बदल नाही दिसला तर मग पॅन्थर स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा देतो।